वेलकम स्टुडंट. 7th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स त्याच्यामध्ये आपला 12th चॅप्टर आहे पेरिमीटर अँड एरिया. तर त्या पेरिमीटर आणि एरिया मधला प्रॅक्टिस सेट 44 जो आहे, तर तो प्रॅक्टिस सेट 44 आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्याच्यातला फर्स्ट क्वेश्चन आहे, इफ द लेंथ अँड ब्रेड्थ ऑफ रेक्टँगल आर डबल्ड, हाऊ मेनी टाइम्स द पेरिमीटर ऑफ रेक्टँगल पेरिमीटर ऑफ ओल्ड रेक्टँगल विल बी दॅट ऑफ न्यू रेक्टँगल. तर इथे समजा पहिला एक आपण रेक्टँगल घेतला, त्याचा पेरिमीटर काढला आणि लेंथ आणि ब्रेड्थ डबल करून एक नवीन रेक्टँगल आपण तयार केला, तर त्याचं पेरिमीटर किती असेल? तर याच्यात दोन पार्ट येणार. पहिला पार्ट याच्यामध्ये घेऊया आपण फॉर ओल्ड रेक्टँगल. फॉर ओल्ड रेक्टँगल लेट लेंथ इज इक्वल टू किंवा असं लिहूया, लेंथ इज इक्वल टू एल अँड ब्रेड्थ इज इक्वल टू बी. ओल्ड रेक्टँगल साठी लेंथ किती एल आहे आणि ब्रेड्थ किती मान्य बी. आता आपल्याला पेरिमीटरचा फॉर्म्युला माहिती आहे, पेरिमीटर ऑफ रेक्टँगल. तर रेक्टँगलचा पेरिमीटरचा फॉर्म्युला काय? 2 इंटू 2 मल्टिप्लाय लेंथ मल्टिप्लाय ब्रेड्थ. तर ही पेरिमीटर कुणाची आली? पेरिमीटर ऑफ ओल्ड रेक्टँगल. आता दुसरा फॉर न्यू रेक्टँगल लेंथ इज इक्वल टू, आता लेंथ काय करायचे, आधीची जी लेंथ आहे त्याच्या डबल करायची, म्हणजे 2 इंटू एल म्हणजेच किती 2एल. तसं ब्रेड्थ ती पण डबल करायची, म्हणजे 2 इंटू बी म्हणजे काय होणार 2b. देअरफॉर पेरिमीटर ऑफ न्यू रेक्टँगल, नवीन रेक्टँगलचं पेरिमीटर काढूया. तर त्याच्यासाठी फॉर्म्युला काय होणार, 2 मल्टिप्लाय त्याची लेंथ किती आहे, तर आधीच्या याच्यापेक्षा डबल आहे, म्हणजे इथं काय येणार एलच्या ऐवजी 2l येणार. ओके, प्लस 2b ब्रेड्थ किती आहे 2b. कारण ऍक्च्युअल फॉर्म्युला काय 2 इंटू लेंथ मल्टिप्लाय ब्रेड्थ, पण लेंथ आपण काय केलं आधीच्या पेक्षा डबल केलं याच्या, आणि ब्रेड्थ सुद्धा आधीच्या पेक्षा डबल. आता त्याच्यानंतर पुढे 2 मल्टिप्लाय, तर या दोघांमधून 2 काय करूया कॉमन काढूया. 2 मल्टिप्लाय 2 कॉमन काढला, ऑलरेडी 2 आहे तो इथे लिहिला, कॉमन काढलेला 2 इथे लिहिला. मग आतमध्ये काय राहील फक्त लेंथ आणि ब्रेड्थ, लेंथ प्लस ब्रेड्थ. आता जर का तुम्ही याच्यावर फोकस केलं एवढा पार्ट, तर हा म्हणजेच कोण आहे, हा जो पार्ट आहे तो दॅट इज द पेरिमीटर ऑफ 2 मल्टिप्लाय. हे जे सगळं ब्रॅकेटमध्ये इथे दिसतंय ते 1 शी कम्पेअर केलं तुम्ही तर ही व्हॅल्यू आहे, म्हणजेच काय पेरिमीटर ऑफ ओल्ड रेक्टँगल. ओके, 2 मल्टिप्लाय पेरिमीटर ऑफ ओल्ड रेक्टँगल, म्हणजे न्यू रेक्टँगलचा पेरिमीटर किती आला, तर ओल्ड रेक्टँगलच्या डबल. आणि म्हणून हे लिहायचं, देअरफॉर द पेरिमीटर ऑफ, फायनल सेंटेन्स लिहूया, देअरफॉर द पेरिमीटर ऑफ old rectangle is doubled, perimeter of new rectangle is doubled that of new rectangle. Okay, new rectangle, old rectangle. The perimeter of new rectangle is doubled that of old rectangle. Old rectangle चा डबल असणार आहे न्यू रेक्टँगलचा पेरिमीटर. तर हे आन्सर असणार आहे. Now second question, if side of square is tripled, then how many times the perimeter of first square will that of new square? इथे सुद्धा मगाशी जसं ओल्ड आणि न्यू केलं तसं फर्स्ट रेक्टँगल आणि न्यू रेक्टँगल असं करूया. तर पहिल्यांदा फॉर, इथे स्क्वेअर आहे त्यामुळे स्क्वेअर घेऊया. फॉर फर्स्ट स्क्वेअर, पहिल्या स्क्वेअर साठी लेट साइड ऑफ स्क्वेअर, तर त्या पहिल्या स्क्वेअरची साइड किती म्हणूया एक्स. ओके, देअरफॉर पेरिमीटर ऑफ फर्स्ट स्क्वेअर, पहिल्या स्क्वेअरचा पेरिमीटरचा फॉर्म्युला काय येणार 4 इंटू साइड. त्याची साइड काय सपोज केली आपण एक्स, म्हणजे 4 इंटू एक्स म्हणजेच किती येणार 4x येणार. 4 इंटू एक्स म्हणजे 4x येणार. आता दुसरं फॉर न्यू स्क्वेअर, साइड ऑफ स्क्वेअर, नवीन स्क्वेअर साठी साइड काय करायचे
इफ साईड ऑफ स्क्वेअर इज ट्रिपल, काय करायचे? ट्रिपल म्हणजे तिप्पट करायचे. आधीची किती होती? एक्स. ओके, जस्ट म्हणजे त्याच्या ट्रिपल म्हणजे मल्टिप्लाय किती करायचे? 3. म्हणजेच किती होणार साईड? 3x. देअरफॉर पेरिमीटर ऑफ न्यू स्क्वेअर इज इक्वल टू 4 इंटू साईड. ओके, सो 4 इंटू त्याची साईड किती आहे? एक्सची किती झाली? 3x. ओके, म्हणजे 4 इंटू 3x. आता 4 मल्टिप्लाय 3 केला आपण. 4 मल्टिप्लाय 3. जस्ट म्हणजे इथे 4 3 चा किती येणार? 12 आणि हे इथं असणार आहे x. म्हणजे किती आले? 4 मल्टिप्लाय 12x. ओके, तर आधीचा याचा किती आहे? किंवा हे जर आपण असं केलं, याच्याऐवजी जरा सोपं सांगतोय हे करण्याऐवजी. जस्ट मिनिट, इथे किती आलंय? 4 इंटू 3x आलंय ना. 4च्या जागी 3 घेऊया, 3च्या जागी 4 घेऊया. म्हणजे 3 साईडला करूया 4x. ओके, कारण मल्टिप्लाय 4 3 चा पण 12 येणार, 3 4 चा पण 12 येणार. फक्त आपण काय केलं? पोझिशन चेंज केली. 3च्या जागी 4 घेतलं, 4च्या जागी 3 एक्सचेंज केला. आता 3 इंटू हे 4x म्हणजेच काय आहे? पेरिमीटर. 4x काय आहे? पेरिमीटर ऑफ फर्स्ट स्क्वेअर. तर फर्स्ट स्क्वेअरचा पेरिमीटर आहे 4x. इथे तुम्ही बघू शकता इथे किती आहे? पेरिमीटर ऑफ फर्स्ट स्क्वेअर इज 4x. हे आपण आधी कॅल्क्युलेट केलं. मग 3 इंटू पेरिमीटर ऑफ 4 स्क्वेअर. 3 इंटू म्हणजे किती टाइम्स झाला? 3 टाइम्स झाला. Therefore, the perimeter of first square will be the perimeter of new square will be thrice म्हणजे काय? 3 टाइम्स, तिप्पट. thrice the perimeter of old square. is the perimeter of old square म्हणजे तिप्पट होणार आहे थोडक्यात. thrice. ओके, स्पेलिंग असं आहे thrice. that is required. आता इथे given along the diagram of a playground, it shows the length of its sides. Find the perimeter of playground. ते काय करायचं आपल्याला? याचा जो पेरिमीटर आहे, म्हणजे ही जी सगळी मी आता दाखवतोय, ते या सगळ्याची सम फाइंड आउट करायचे. की पेरिमीटर किती असणार आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं. त्यासाठी काय करणार आपण? तर त्याला पहिल्यांदा नेम्स देऊया आपण. ए, बी, सी, डी, ई आणि एफ. आता ह्या साईड्स आहेत आपल्याकडे 10 मीटर, 15 मीटर आणि इथे सुद्धा 15 मीटर. फक्त आपल्याला एएफ फाइंड आउट करायचं. तर एएफ फाइंड आउट करताना काय करणार? तर पहिल्यांदा एएफ फाइंड आउट करूया. तर हा समजा इथे असं जॉईन केलं. एएफ म्हणजे कोणाची सम असणार आहे? एएफ इज इक्वल टू बीसी. जेवढा बीसी आहे तेवढाच पुढचा. समजा इथे एक पॉईंट घेतला आपण असं, हे एक असणार. पॉईंट घ्यायची काही गरज नाही. बीसी आहे तेवढाच समोरचा असणार आणि तेवढाच हा. म्हणजे एएफ दोघांची सम असणार. कुठल्या दोघांची सम असणार? बीसी प्लस डीई. ओके, बीसी आणि डीई हे दोन्ही मिळून तेवढाच कोण असणार आहे? इकडचा एएफ असणार आहे. ओके, तर इथे ते लिहूया आपण. बीसी प्लस डीई. तर बीसी ची व्हॅल्यू किती आहे? बीसी ची व्हॅल्यू आहे 15 आणि डीई ची सुद्धा किती आहे? 15. तर 15 प्लस 15 म्हणजे एएफ किती आला? 30 मीटर. पहिल्यांदा ती व्हॅल्यू इथे लिहूया. एएफ किती आला? 30 मीटर. आता आपल्याला एफई एक फाइंड आउट करायचं. एफई फाइंड आउट करताना काय करणार? एफई पुन्हा इतका असणार आहे एफई. तर समोरचा एबी, जेवढा एबी आहे तेवढा असणार आहे तो एबी प्लस समोरचा हा दिसतोय तेवढा सीडी. ओके, एबी आणि सीडी एवढा असणार. एबी प्लस सीडी. एबी ची व्हॅल्यू किती आहे? एबी आहे 10 आणि सीडी आहे 5. सो 10 प्लस 5. एफई किती येणार? एफई इज इक्वल टू 15 मीटर. ओके, एफई ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 15 मीटर. तर ते मिळाल्यानंतर इथे आपण ते परत एकदा सगळ्या व्हॅल्यू लिहूया. जशी ई फक्त आता इथे जस्ट म्हणजे इथे जो मधला पार्ट आहे तेवढा सगळं रफ करूया. ओके, जस्ट मिनिट. एफ आहे इथे. आता पेरिमीटर ऑफ प्लेग्राउंड. प्लेग्राउंडचं पेरिमीटर काढायचं. पेरिमीटर म्हणजे काय? सगळ्या साईडची सम. पेरिमीटर ऑफ प्लेग्राउंड. कुठल्या कुठल्या साईड येणार त्याच्यामध्ये? तर त्याच्यात येणार एएफ एक येणार, एफ ई. त्या सगळ्या साईड लिहूया. एएफ
प्लस एफ ई ही दुसरी साईड झाली. तिसरी डीई प्लस डीई प्लस इथे एखादं नाव घेऊया ए बी सी डी ई एफ जी घेऊया, म्हणजे इथे जी डी होईल. सॉरी तिथे सी आहे, तिथे सीच घेऊया. हा पॉईंट सी घ्या. सी डी प्लस सी डी, त्याच्यानंतर बी सी आणि मग ए बी. बी सी प्लस ए बी, त्या सगळ्यांची ऍडिशन करायची. थोडक्यात कसं सांगता येईल, कुणाकुणाची सम येणार, ए एफ एफ ई डी सी डी बी सी आणि ए बी या सगळ्यांची सम करणार आपण. तर पहिल्यांदा किती घेऊया, 30 आला, 30 15 या सगळ्या व्हॅल्यू टाकूया. 30 15 परत 15 आहे. डी किती आहे, 15 प्लस सी डी आहे 5, सी डी 5 आहे. बी सी परत 15 आहे, बी सी 15 आणि ए बी जो आहे तो किती आहे, ए बी आहे 10. ओके, तर त्या सगळ्यांची फक्त ऍडिशन करायची. तर इथे 30 प्लस 15 येणार 45 प्लस 15 प्लस 5 येणार 20 आणि 15 प्लस 10 म्हणजे 25. 15 20 आणि 25 या तिन्हींची जर ऍडिशन केली आपण तर ती येणार आहे 90. ओके, 90 मीटर. सगळं युनिट मीटर मध्ये दिलं. तर प्लेग्राऊंडचा पेरीमीटर किती येणार आहे, या सगळ्यांची ऍडिशन म्हणजे 90 मीटर. ओके, now next question number 4. As shown in figure, 4 napkins of all same size were made from a square piece of a cloth of a length 1 meter. काय केलं, एकूण 4 नॅपकिन घेतलेत, 1 2 3 4, म्हणजे ह्या याच्यापासून 4 नॅपकिन आपल्याला तयार करायचे. की हा जो पीस आहे तो त्याचा कसला आहे, स्क्वेअर पीस आहे. तर व्हॉट द लेंथ ऑफ लेस विल बी रिक्वायर्ड टू ट्रिम ऑल द 4 साइड्स ऑफ नॅपकिन. तर याच्यामध्ये जर लेस बसवायची असेल अशा प्रत्येकामध्ये, तर किती हे लेंथ लागेल लेसची ऑल 4 नॅपकिन साठी. तर त्यासाठी काय करणार आपण, स्टेप बाय स्टेप केलं तर लक्षात येईल आपल्याला. हे याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आन्सर मध्ये इथून स्टार्ट करूया. साइड ऑफ स्क्वेअर पीस क्लॉथ स्क्वेअर पीस क्लॉथ इज इक्वल टू किती दिलाय ते 1 मीटर. त्याची साईड इथे समजा पूर्ण साईड किती 1 मीटर आहे. तर नॅपकिन म्हणजे तो हाफ पार्ट जो आहे, तर याची साईड किती असणार आहे, याच्या हाफ म्हणजे 0.5 आणि 0.5. म्हणजे थोडक्यात आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल, देअरफॉर साइड ऑफ द नॅपकिन इज इक्वल टू किती होणार, 1 मीटरच्या हाफ होणार. 1 मीटरच्या हाफ म्हणजे किती येणार, 0.5 मीटर. देअरफॉर पेरीमीटर, आता एका नॅपकिनचा पेरीमीटर काढूया. पेरीमीटर ऑफ 1 नॅपकिन इज इक्वल टू 4 इंटू साइड. सो 4 इंटू साइड किती आहे त्याची, 0.5. सो 4 5 20 आणि एका नंतर 2.0 म्हणजेच किती, 2 मीटर आला. एका नॅपकिनचा पेरीमीटर किती, 2 मीटर. ओके, म्हणजे थोडक्यात याच्यामधून लेस बसवायची असेल तर ती लेसची लेंथ किती असणार आहे, सगळ्यामध्ये बसवायची असेल तर इथे पूर्ण चारही साइड मध्ये लेस बसवायची असेल तर त्या नॅपकिनच्या 2 मीटर लागणार. बरं, असे टोटल नॅपकिन किती आहेत, देअरफॉर लेस किंवा आधी त्याचे पेरीमीटर काढूया. देअरफॉर पेरीमीटर ऑफ 4 नॅपकिन इज इक्वल टू 4 इंटू 2 करायचं. तर 4 इंटू 2 किती येणार, 8 मीटर. म्हणजे थोडक्यात आपल्याला काय लागणार, देअरफॉर 8 मीटर लॉंग लेस will be required to trim all 4 napkins. किती मीटरची लेस लागणार आहे, 8 मीटरची 4 नॅपकिन साठी. एकासाठी 2, तर अशा 4 नॅपकिन साठी किती, 8 मीटर. ओके, अँड दॅट इज रिक्वायर्ड.